उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात. सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात. सर्वोच्च न्यायालयाचा मतदार यादीच्या विशेष फेर तपासणीमध्ये निकाल. आधार कार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरणार. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. देशात टिकटॉक पुन्हा सुरू होण्यावर पूर्णविराम. टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा प्रस्ताव सरकारकडे आला नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली भूमिका. दिवाळीत मध्य रेल्वेच्या 944 विशेष गाड्या धावणार. यामध्ये आरक्षित आणि अनारक्षित गाड्यांचा समावेश. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून विविध शहरांमध्ये विशेष गाड्या सोडणार. जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीमध्ये 2 दहशतवादी ठार. गोळीबारात 1 जवान जखमी. ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार सोडले तर बाकीचे सर्व शिंदेंच्या संपर्कात. दसरा मेळाव्यानंतर ठाकरे सेनेला मोठा धक्का देणार. शिवसेना आमदार कृपाल तुमानेंचा मोठा दावा. भाजपामध्ये पक्षप्रवेशाचा धडाका. रावेरचे माजी आमदार अरुण पाटील आज भाजपामध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये खासदार सद्बुद्धीचा वापर करतील अशी आशा आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचं वक्तव्य. हिंदू परंपरेनुसार पितृपक्ष काळात कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. मात्र स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या सरकारने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. पितृपक्षात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून सामनातून टीका. नागपूरच्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसला डिवचणारे बॅनर. किसान का पैसा खाने वाले बेल पर काँग्रेस का नेता. राजनीती छोड ये चोर मचाए शोर अशा आशयाचा बॅनर. बॅनरची जिल्ह्यात चर्चा. छत्रपती संभाजीनगरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा संपल्यानंतर एक तरुण जखमी. सभेनंतर नागरिकांना अडवताना धक्क्याने काच फुटली. काच तरुणाच्या अंगात घुसल्याने तरुण जखमी. काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राम शिंदेंची भेट. विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेण्यासाठी घेतली भेट. विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली भेट. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपराष्ट्रपती पदासाठी व्हीप जारी. खासदार अरविंद सावंत यांच्याकडून व्हीप जारी. मतदान करण्यासाठी एकत्रित जाण्यासंदर्भात खासदारांना आदेश. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ. विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याकरिता उद्यापर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन ओपन टू ऑल फेरीमध्ये 15,320 प्रवेश जाहीर. वाशीमध्ये बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट. उपचाराच्या नावाखाली अनेक रुग्णांची फसवणूक. बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार का याकडे लक्ष. लालबागचा राजाच्या विसर्जनाबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार. उच्च न्यायालयामध्ये उद्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा मंडळाचा निर्णय. वाशिम बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली. गेल्या महिनाभरापासून तुरीचे दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी दरवाढीची आशा सोडून विक्री सुरू केली. बाजार समितीमध्ये तब्बल 2,700 क्विंटल तुरीची नोंद. पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी 62% अधिक जमिनीची संपत्ती. मुंजवाडी गावातील सुमारे 90% शेतकऱ्यांची संपत्ती पत्रे. 1,600 शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला पत्र. संमतीसाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदत. भंडाऱ्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ताडपत्रीचा आधार. पावसामुळे केंद्रात गळती. केंद्रातील कर्मचाऱ्यांचा रुग्णांचे हाल. नवीन इमारतीची मागणी. रत्नागिरीच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळांना शिष्यवृत्ती संच वाटप. सेवानिवृत्त डीवायएसपी यशवंत केडगे यांच्याकडून मुलांना शैक्षणिक मदत. हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे परिपत्रकामुळे ओबीसी समाज संतप्त. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाजातील नेत्यांचं निवेदन. ओबीसींच्या ताटातील अर्धी भाकर मराठा समाजाला देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप. राज्यातील 1.5 लाख शिक्षकांचा पगार थांबणार. वेतन अधीक्षकांचे शाळांना आदेश.
शालार्थ आयडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी नोव्हेंबर 2012 नंतर नियुक्त शिक्षकांना कागदपत्रे अपलोडसाठी 15 सप्टेंबरची मुदत. स्वातंत्र्य सैनिक सर्जेराव साहेबराव काकडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण. आमदार सुरेश धस यांच्या हस्ते अनावरण. जेईई परीक्षेमध्ये अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांची आयआयटीला नापसंती. जेआयसीच्या अहवालामध्ये माहिती 100 विद्यार्थ्यांपैकी 23 पैकी 20 आयआयटीमध्ये प्रवेशास नापसंती दर्शवली आहे. नाशिक शहरामध्ये सकाळच्या सुमारास धुक्याची चादर. पावसानंतर अचानक वातावरणामध्ये बदल. हिंगोलीतील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या नागरिकांच्या वारसांसाठी निधी मंजूर. 22 जणांच्या वारसांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. 11 सप्टेंबर रोजी विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक. राज्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी पूर्ण. लेझिम पथक, वारकरी दिंडीसह मोठ्या उत्साहात मिरवणूक निघणार. नागपुरातील सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणका. जाधव यांच्यावर चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचं सुमारे 12.5 लाखांचं नुकसान झाल्याचा ठपका. भंडाऱ्यात पालकमंत्री पंकज भोयर यांचा जनता दरबार. दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं दिलं आश्वासन. डोंबिवलीतील बेकायदा रेरा घोटाळा प्रकरणी समर्थ कॉम्प्लेक्सवर पालिकेची कारवाई. उद्या 11 वाजता इमारत जमीनदोस्त केली जाणार. कुटुंबांना इमारत रिकामी करण्यासाठी पोलीस आणि पालिकेची मोहीम. वन विभागात दीर्घकाळ मजूर म्हणून काम करणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना दिलासा. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांना दिलासा. परभणीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत. जिल्ह्यातील परमेश्वर खंडागळे यांचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 97% पाणीसाठा. 7ही धरणात 14,07,218 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा मानस. महापालिका प्रोजेक्ट मानस आयआयटी कानपूरच्या मदतीनं राबवणार. या प्रकल्पासाठी 5 वर्षांसाठी सुमारे 15 कोटी खर्च महापालिका करणार. मुंबईतील नागरिकांचा प्रवास सुकर करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडे 10 नवीन जलमार्गांचा प्रस्ताव. मुंबईपासून नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी हे मार्ग महत्त्वाचे. परळीत बॅनरवर झळकले वाल्मिक कराडचे फोटो. ईद ए मिलादच्या शुभेच्छा. बॅनरवर कराडचे फोटो. पोलीस ठाण्याच्या समोरच्या भागातच लावले बॅनर. कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप. वाटप केलेले घड्याळ जाजमच्या किमतीमध्ये अफरातफर. अधिकाऱ्यांवर संचालकांवर कारवाई करा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA, HUDCO आणि NBCC यांच्यात करार झालाय. 1710 एकरमध्ये नागपूर विकसित होणार. 148 किलोमीटरचा रिंग रोड उभारला जाणार. अकोल्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनच्या वतीनं भव्य अधिवेशनाचं आयोजन. अधिवेशनामध्ये विदर्भातील शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग. राज्यभरातून IPS संजना कृष्णा यांना चांगला प्रतिसाद. सोलापुरातील कलाकारांना पिंपळाच्या पानावर रेखाटलं चित्र. जिल्ह्यामध्ये IPS संजना कृष्णा यांची वाढली क्रेज. बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा एकदा वायुगळती. आरती ड्रग्स कारखान्यामध्ये वायुगळतीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धूळ. पुण्यात हेडफोन विसरा नाहीतर नोकरी जाणार. PMPL चालकांना इशारा. बस चालवताना मोबाईल पाहिल्यास निलंबनाची कारवाई. सोलापूर रेल्वे विभागाकडून दसरा दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडणार. 4 गाड्यांच्या 230 फेऱ्या होणार. दिल्ली आणि राजकोटपर्यंत जाणाऱ्या गाड्यांचं तिकीट बुकिंग सुरू. नागपुरातील 7 ठिकाणी जड वाहनांना शहरात येण्यास बंदी. जड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नो एंट्रीचे आदेश जारी.
एल्फिस्टन पूल पाडणे पुन्हा लांबणीवर 10 सप्टेंबर रोजी पूल पाडण्यात येणार आल्याची माहिती. मात्र अद्यापही आजूबाजूच्या 19 इमारतीतील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनाला वेग. भूसंपादनासाठी हुडकोकडून आता 22,000 कोटींच्या कर्जास मंजुरी. मार्गिकेसाठी 1,347 हेक्टर जागा संपादित करावी लागणार. पालघरमधील दापचारी येथे सीमाशुल्क विभागाला रोज लाखो रुपयांचा गंडा. सीमाशुल्क आणि दंड टाळण्यासाठी अवजड वाहनांची आड मार्गाने वाहतूक. 40हून अधिक वाहनं स्थानिकांनी रोखून धरली. सिंधुदुर्गातील महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे. खड्डे बुजवून सुद्धा पुन्हा महामार्गावर खड्डे. खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ. वाहन चालकांमध्ये नाराजी. बुलढाण्यातील पातुर्डा जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची दुरावस्था. इमारतीच्या छताचे प्लास्टर लीक. शाळेची तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये रस्त्याची दुरावस्था. चिखल आणि खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणं जिकिरीचं. नागरिकांना धोकादायक परिस्थितीमधून प्रवास करावा लागतोय. ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज मुंबईत बैठक. मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेमध्ये होणार महत्त्वाची बैठक. तायवाडे आणि इतर ओबीसी नेते राहणार उपस्थित. अहिल्यानगरमध्ये मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात निषेध. अखिल भारतीय समता परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त. इंदापूर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढताच ओबीसी बांधव आक्रमक. इंदापुरात मुख्य बाजारपेठेतून मोर्चा काढत सरकार विरोधात संताप व्यक्त. तहसीलदारांना दिले निवेदन. पालघरच्या विक्रमगडमध्ये कुणबी समाजाकडून मराठा आरक्षणाच्या जीआरची होळी. आरक्षण असंविधानिक असून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून दिल्याची टीका. मोठ्या जनआंदोलनाचा केला निर्धार. अकोल्यात अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीकडून एल्गार मोर्चाचं आयोजन. एल्गार मोर्चात शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने जो जीआर काढला त्यासंदर्भात हरकत नोंदवणं आणि जीआर रद्द करावा या मागणीसाठी ओबीसींच्या वतीनं तहसील कार्यालयावर काढला मोर्चा. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित. बुलढाण्यात सिंदखेड राजा इथे मराठा आरक्षणाच्या जीआरचं पाण्यात विसर्जन. जीआरमुळे ओबीसींच्या हक्कांवर घाला घातल्याचा आरोप करत निषेध आंदोलन. नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही. ओबीसी हक्क परिषदेमध्ये ओबीसी बांधवांचा निर्धार. भंडारा जिल्हा परिषदेवर शेकडो कामगार सेवक करणार भीक मागो आंदोलन. 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचे मानधन थकीत. कामबंद आंदोलनानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष. अमरावतीमध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. 1,500 आरोग्य कर्मचारी सहभागी. आझाद मैदानावर आंदोलन करण्याची तयारी. साताऱ्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्रव्यापी बेमुदत धरणे आंदोलन. मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने कर्मचारी उपस्थित. रत्नागिरीमध्ये डम्पिंग ग्राउंड विरोधामध्ये 26 दिवसांपासून आंदोलन सुरू. डम्पिंग ग्राउंड रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा स्थानिकांचा प्रशासनाला इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.